हा आदिवासी समाज या दऱ्याखोऱ्यामध्ये, या डोंगर दऱ्यामध्ये, या जंगलामध्ये वास्तव्यास आहे. हा माणूस आहे. खऱ्या अर्थाने याची दखल शासनाने घेतली पाहिजे. कोट्यावधी खर्च जिथं नाही तिथं खर्च करतात. आज मी तुम्हाला सांगतो, एक युट्यूबला मी बातमी पाहिली आता की राजपूरला इको टुरिझम या कार्यक्षेत्रासाठी, या विकास आराखड्यासाठी जर 25 कोटी रुपये मंजूर झालेत. किती? 25 कोटी. या रस्त्याला 25 कोटी लागतील, हे खड्डे भरायला 25 कोटी लागतील. अरे मग इथं तात्काळ जिथं लोकांचा जीव जातोय, या गोष्टी पहिल्या तुम्ही निदर्शनाला आणा. या गोष्टींसाठी तुम्ही कार्यक्षम राहा. या गोष्टी पहिल्या व्यवस्थित करा आणि नंतर बाकीचा विकास करा. जिथं फायदा आहे तिथं दहा खर्च, जिथं आपल्याला काहीतरी उत्पन्न मिळेल अशा गोष्टींसाठी तुम्ही कितीतरी खर्च करता. आता के तिटकरांनी सांगितलं तसं आम्ही हिरड्यासाठी जो किसान सभेच्या वतीनं 4 वर्ष लढा दिला. 4 वर्ष लढा देऊन कुठंतरी ती गेल्या वर्षी आम्हाला तुटपुंजी रक्कम मिळाली. 14 कोटी रक्कम होती. 3000 शेतकरी होते, 3 तालुक्यातले शेतकरी होते. 3 तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी जर 14 कोटी रुपये महागाईला, 14 कोटी रुपये मिळवायला आम्हाला इथं 4-4 वर्ष संघर्ष करावा लागला. 10-10 दिवस आम्हाला उपोषण करायची पाळी आली. हे दुर्दैव आहे आमचं, या आदिवासींचं दुर्दैव आहे. अहो, तुमच्यासाठी जर तुम्ही कुठे नाहक जो एवढा खर्च करता तो या गरिबांसाठी करा.